Good morning, friends. What we saw in the previous period? In the previous period, we saw the definition of literature. We saw that the first and second paragraph of the lesson Astrologer's Day, which is written by R.K. Narayan. The next paragraph, page number 3. What we saw in the previous, that the definition of literature, what we saw, what is meant by literature? Literature is the mirror of society. What happened in the society is described in literature. Literature, the atmosphere of the town, that we learned in the previous period. Open your book and see in your book page number 3 that the paragraph is he had left his village without any previous thought or plan. की त्यानं ॲस्ट्रॉलॉजरनं जे आपलं घर सोडलेलं होतं, कोणत्याही त्याची योजना नव्हती, कोणताही त्याचा प्लॅन नव्हता. इफ ही हॅड कंटिन्यूड देड ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑन ऑफ हिज फेअर फादर्स. व्हॉट इज मीन बाय फेअर फादर्स? FAREFATHERS. फेअर फादर्स. फेअर फादर्स. काय म्हणताय ते? ही हॅड लेफ्ट हिज विलेज विदाऊट एनी प्रिव्हियस थॉट ऑर प्लॅन. कोणतीही योजना न आखता त्यानं त्याचं काय केलेलं होतं? ते घर सोडलेलं होतं. इफ ही हॅड कंटिन्यूड देअर ही वूड हॅव कॅरीड ऑन द वर्क ऑफ हिज फेअर फादर्स. जर तिथं राहिला असता तर त्यानं काय केलं असता? आपल्या पूर्वजांचा जो व्यवसाय आहे किंवा पूर्वजांचं जे काम आहे त्यानं कंटिन्यू केलं असतं. नेमली टिलिंग द लँड, म्हणजे शेती केली असती. लिव्हिंग, मॅरिंग अँड रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड द ॲन्सेस्ट्रल होम. लिव्हिंग, मॅरिंग तिथंच राहिलं असतं, लग्न केलं असतं. रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड, CORNFIELD. कॉर्नफिल्ड म्हणजे काय? मक्याचे शेत. द रायपनिंग इन हिज कॉर्नफिल्ड अँड ॲन्सेस्ट्रल होम, आणि आपल्या ज्या पूर्वजांचं घर आहे त्या ठिकाणीच तो राहिला असता. बट दॅट वॉज नॉट टू बी. पण असं झालं नव्हतं. ही हॅड टू लिव्ड होम विदाऊट टेलिंग एनीवन. त्यानं जे घर सोडलेलं होतं ते कुणालाही न सांगता सोडलेलं होतं. टिल ही लेफ्ट इट बिहाइंड अ कपल ऑफ 100 miles. 100 किलोमीटर चलत तो काय केलेला, तो इथं पोहोचलेला होता. टू अ विलेजर इट इज अ ग्रेट डील. एखाद्या साधारण खेड्यात असलेल्या मनुष्याकरता ही एक मोठी डील होती. खरं तर खेड्यामध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी ही एक मोठी गोष्ट होती की इफ अॅन ओशन फ्लोड बिटवीन, एक समुद्र पार करण्या इतपत, म्हणजे तो ज्योतिषी जीव होता, ॲस्ट्रॉलॉजर होता, तो शेकडो मैल इकडे लांब तो काय होता, आलेला होता. आणि एखाद्या गावात राहणाऱ्या लोकांसाठी की ही कशी होती बाब, अत्यंत कठीण होती, तरी तो तिथपर्यंत आलेला होता. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स. पण तो खूप हुशार होता. ही हॅड अ वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड ट्रबल्स. त्याला पूर्ण ज्ञात होतं. मॅनकाइंड ट्रबल्स म्हणजे काय? मानवी जीवनात ज्या समस्या उत्पन्न होतात. मॅरेज, कोणकोणत्या समस्या? विवाहासंबंधीच्या, मनी, पैशासंबंधीच्या, अँड टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. मानवी भावनांची जी आहे ती गुंतागुंत जी आहे, टँगल्स, TANGLES. टँगल्स मीन्स गुंतागुंत. मानवी भावनांची गुंतागुंत या संबंधी त्याला अत्यंत अशी माहिती होती. म्हणजे तो हुशार होता, त्याला कळत होतं, समजत होतं. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पन हिज परफेक्शन. दॅट somebody says practice makes the man perfect. प्रॅक्टिसनं माणसं परफेक्ट होतात. ॲस्ट्रॉलॉजर्स दॅट ही वॉज अ परफेक्ट, ही हॅड शार्पन इन हिज परफेक्शन. एक परफेक्शन होतं त्याच्या बोलण्यामध्ये, होतं त्याच्या सांगण्यामध्ये होतं. विदिन 5 minutes ही अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. 5 मिनिटाच्या आत त्याला कळत होतं की काय चुकीचं आहे, काय चाललेलं आहे, कुठं रॉंग आहे. ही चार्जड 3 pies पर क्वेश्चन. एका क्वेश्चनसाठी तो काय करत होता? 3 pies, 3 पैसे तो आकारत असे. अँड नेवर ओपन हिज माउथ टिल अदर हॅड स्पोकन फॉर ॲट लिस्ट 10 minutes. 10 मिनिट दुसरा जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत हा आपलं तोंड उघडत नसे. विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस. की
याला तोडा की 10 मिनिट जोपर्यंत तो त्यांचं ऐकून घेत नसे, हा आपलं तोंड उघडत नसे, विच प्रोव्हाइडेड हिम, मग त्याला ते कळत असे की नेमका प्रॉब्लेम कुठं आहे. विच प्रोव्हाइडेड हिम इनम स्टफ ऑफ अ डझन आन्सर्स अँड ॲडवाइसेस, की प्रश्नाची उत्तरं देण्याकरिता त्याला ती माहिती त्याला मिळत असे. व्हेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेझिंग ॲट हिज पाम, तो त्या जो क्लायंट असे त्याचा तळहात जो आहे, तो पाम म्हणजे तळहात, तो पाहत असे. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुल्लेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. मग तू पाहून काय म्हणत असे, पहिलं वाक्य त्याचं असे, काय म्हणत असे, इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुल्लेस्ट रिझल्ट्स ऑफ युअर एफर्ट्स. जेवढं तू काम करतोयस, की जेवढा एफर्ट्स तू देतोयस, त्याचं काय होत नाही आहे, तुला त्याची पूर्ण रिझल्ट तुला मिळत नाही. 9 out of 10 वेअर डिस्पोज्ड टू ॲग्री विथ हिम. 10 पैकी 9 लोक जे होते की ॲग्री होत होते, त्याला सहमत असे होत होते. ऑर ही क्वेश्चन, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली. दुसरा त्याचा प्रश्न असायचा की की तुमच्या फॅमिलीमध्ये कुणी अशी स्त्री आहे का, मे बी इवन द डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज्ड टुवर्ड्स यू. मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज्ड टुवर्ड यू, की ज्यांचं तुमच्याबरोबर ज्या स्त्रीबरोबर तुमचं जमत नाही असं कोणी आहे का. ऑर शी गेव ॲनालायसिस ऑफ अ कॅरेक्टर, किंवा तो त्या कॅरेक्टर संबंधी तो सांगत असे ते माहिती. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. तिसरं वाक्य असे की तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुमच्या स्वभावामुळे आहेत. ही कांट यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. अरे शनीच आहे तुमच्या ह्याच्यामध्ये, तर तुम्ही तरी काय करू शकता. अशा पद्धतीचं वक्तव्य कोण करत असे, तो ॲस्ट्रॉलॉजर करत असे. यू हॅव ॲन इम्पेटियस नेचर अँड रफ एक्सटेरियर, की तो सांगत असे की तुमचं नेचर कसं आहे, रूढ आहे, कसं आहे, कडक आहे. तुम्ही जरी मधून तसं नसला तरी बाहेरून कसे आहात, कडक आहात. अँड दिस एन्ड्युअर्ड हिम टू देअर हर्ट्स इमिजिएटली. For even the mildest of us loves to think that he has a forbidding exterior. पहा, एखाद्या मवाळ असलेल्या माणसाला जर तुम्ही म्हटलं की तुम्ही आतून फार मऊ आहात आणि बाहेरून कसे आहात, कडक आहात, तर त्यांना ते आवडतं. यामुळे हे बोलणं जे आहे त्या क्लायंट्सला आवडायचं. 10 पैकी 9 सॅटिस्फाईड व्हायचे, एवढा हुशार तो होता. ही वॉज कम्प्लिटली अ क्लेवर पर्सन. ॲस्ट्रॉलॉजर इज नॉट ओनली क्लेवर बट ही ऑल्सो study the minds of that client. So he was completely, his nature was extraordinary talented nature, that he was extraordinary wise person, talent person. So the nuts vendor blew out his fear and rose to go home. The nuts vendor म्हणजे शेंगदाणा जो विकणारा होता, blew out his flare, त्यानं आपली काय जी मशाल आहे ती विझवली, and rose to go home, तो आपल्या घरी जायला निघाला. दिस वॉज अ सिग्नल फॉर द ॲस्ट्रॉलॉजर टू बंडल अप टू. आणि हा ॲस्ट्रॉलॉजरसाठी आता लाईटच नव्हती, कारण जी लाईट जी मिळत होती त्याला आजूबाजूकडनं मिळत असे. आणि हा शेंगदाणे विकणारा जो होता त्याची लाईट गेलेली होती, त्यानं ती विझवलेली होती. आता हा जाण्याच्या मार्गावर होता आणि हा सिग्नल होता ॲस्ट्रॉलॉजरसाठी की आपलंसुद्धा गुंडाळून निघावं. सिन्स इट लेफ्ट हिम दॅट कम्प्लिटली आर्केनार अँड हॅज रिटर्न द व्हेरी कीन ऑब्झर्वेशन ऑफ दॅट ॲस्ट्रॉलॉजर, द कीन पिक्चर, दॅट व्हेरी मायक्रो पिक्चर of that astrologer. What he says, since it left him in darkness except for a little shaft of a green light which strayed in from somewhere and touched the ground before him. पहा, what he says की हे त्याच्यासाठी एक सिग्नल होता की आपल्या आता गुंडाळून जायचं. परंतु काय झालं, सिन्स इट लेफ्ट हिम इन डार्कनेस एक्सेप्ट अ लिटिल शाफ्ट ऑफ अ ग्रीन लाईट विच स्टेड इन फ्रंट समवेअर टच द ग्राउंड बिफोर हिम. असं वाटलं त्याला की कुणीतरी पुढे आलेलं आहे. ही पिक्ड हिज कौरी शेल्स अँड पॅराफेरनॅलिया. द न्यू वर्ल्ड पॅराफेरनॅलिया. व्हॉट इज मीन बाय पॅराफेरनॅलिया? PARA पॅराफेरनॅलिया. फेरनॅलिया मीन्स सामान. तो सामानाची काय करत होता, बांधाबांध करत होता. आणि त्या ठिकाणी कौरी शेल्स, त्याच्या ज्या कवड्या होत्या तो त्या घेत होता. अँड वॉज पुटिंग देम बॅक इन टू हिज बॅग वेन द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईट वॉज ब्लॉटेड अप. ती जो ग्रीन कलरचा जो प्रकाश होता हिरव्या रंगाचा तो आता गायब झाला होता. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम.
पण त्यातच त्यानं पाहिलं की आपल्यासमोर एक व्यक्ती आलेला आहे. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड यू लुक्ड सो केअरवॉर्न. आणि त्याला काय म्हटलं की तू फार कशामध्ये दिसत आहेस की चिंताग्रस्त दिसत आहे. केअरवॉर्न, CAREWORN. केअरवॉर्न मीन्स चिंताग्रस्त. केअरवॉर्न, तू खूप काय दिसत आहेस, चिंताग्रस्त दिसत आहेस. ही लुक्ड अप अँड सॉ द मॅन स्टँडिंग बिफोर हिम. त्यानं पाहिलं आपल्यासमोर एक व्यक्ती उभा आहे. ही सेन्स्ड अ पॉसिबल क्लायंट अँड सेड यू लुक्ड सो केअरवॉर्न. की तू कसं दिसत आहेस, चिंताग्रस्त दिसत आहेत. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. तू काय कर, तू शांतपणे बस आणि थोडं माझ्याशी बोल. द अदर ग्रंबल्ड विथ रिप्लाय व्हॅग्युली. हा जरा तावामध्ये होता पुढचा, तो काहीतरी पुटपुटला. ग्रॅम्बल म्हणजे पुटपुटणे. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन. पुन्हा ॲस्ट्रॉलॉजरनं जे पहिलं म्हटलं होतं त्यानं आपलं परत तेच म्हटलं. वेअर अपॉन द अदर थर्स्ट हिज पाम अंडर हिज नोज अँड सेईंग. पण तो पुढचा काय, स्वतःचा तो तळहात त्याच्या नाकासमोर आणत म्हटला, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला ज्योतिषी म्हणवतोस. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड अँड सेड अँड टिटलिंग. व्हॉट इज मीन बाय टिल्टिंग? टिल्टिंग म्हणजे झुकणे. टिटलिंग, TITLING. व्हॉट इज मीन बाय टिटलिंग? झुकणे. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट चॅलेंज्ड. ज्योतिषासाठी एक चॅलेंज दिल्यासारखं तू ज्योतिषी स्वतःला म्हणवतोस. जेव्हा तो म्हटला त्याला हे कुठंतरी चॅलेंज असल्यासारखं वाटलं. अँड सेड टिटलिंग द अदर पाम्स टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईफ, युअर्स इज अ नेचर, ओ स्टॉप दॅट. द अदर सेड. तो काय म्हटला की टिटलिंग अदर्स पॉम टुवर्ड्स द ग्रीन शाफ्ट ऑफ लाईफ, युअर्स इज अ नेचर, ओ स्टॉप दॅट. त्यानं सांगायला सुरुवात केली ॲस्ट्रॉलॉजरनं तुझा स्वभाव, की त्यानं म्हटलं थांब. द अदर सेड टेल मी समथिंग वर्थ वाईल. काहीतरी योग्य असेल मला नीट सांग तू. आवर फ्रेंड फेल्ट पिक्विड अँड आय चार्ज ओनली 3 पाईज पर क्वेश्चन. मग हा ॲस्ट्रॉलॉजर म्हटला मी प्रत्येक क्वेश्चनसाठी 3 पैसे घेतो. अँड व्हॉट यू गेट आउट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. आणि जेवढे पैसे घेतो त्याच्यामध्ये पुढच्याचं समाधान होतंय. ॲट दिस द अदर विथड्र्यू हिज आर्म. टूक आउट अँड अना अँड फ्लंग इट आउट टू हिम सेईंग. काय म्हटला की तो मला ॲट दिस द अदर विथड्र्यू हिज आर्म अँड टूक आउट अँड अना. त्यानं मग पुढच्या माणसानं स्वतःच्या खिशातून एक आणा काढला अँड फ्लंग इट आउट टू हिम. फ्लंग, FLUNG. फ्लंग म्हणजे भिरकावणे. FLUNG. फ्लंग. व्हॉट इज मीन बाय फ्लंग? भिरकावणे. तो एक आणा जो होता त्याच्याकडे त्याने काय केला, तो भिरकावला. मग काय म्हटला, सेईंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. आणि काय म्हटला की काही प्रश्न आहेत, ते प्रश्न मी तुम्हाला विचारतो. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग म्हणजे खोटं बोलणे किंवा मग वायफळ बडबड. मला जर असं वाटलं की BLUFFING, द न्यू वर्ड ब्लफिंग. BLUFFING. की मला जर वाटलं की तू ब्लफिंग म्हणजे वायफळ बडबड करत आहेस, यू मस्ट लर्न दॅट अना टू मी विथ इंटरेस्ट. असं जर मला वाटलं तर मी इंटरेस्ट म्हणजे व्याज, मी तो आणा व्याजासहित काय करेल, वापस घेईन. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज. जर तो म्हटला की मी तुझे समाधानकारक जर उत्तर दिले तर तुम्हाला 5 रुपये देशील का? नो. त्यानं काय म्हटलं, नाही देणार. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनास. बरं जाऊ दे, 8 आना तरी देशील मला तू. ऑल राईट, प्रोव्हायडेड यू गिव्ह मी टाईस ॲज मच इफ यू आर रॉंग. मग खूप केल्यानंतर प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस. आणि जर खोटं निघालं तर दुपटीनं मला वापस ते करावं लागेल असा तो पुढचा म्हणाला. अँड सेड द स्ट्रेंजर. तो पुढचा म्हणाला, स्ट्रेंजर, दिस पॅक्ट वॉज एक्सेप्टेड. हा पॅक्ट म्हणजे करार. हा दोघांमध्ये एक करार झाला की माझं जर बरोबर आलं तर मी तुला 8 आणे देतो आणि जर चुकलं तर मी काय करेल, तो दुपटीनं वापस घेईल. असा कोण म्हणाला, तो स्ट्रेंजर म्हणाला.
हा करार त्यामध्ये झाला. आफ्टर अ लिटिल फर्दर आर्ग्युमेंट द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लिट अ चिरूट, की द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन, की वर त्यानं प्रार्थना केली ॲस्ट्रॉलॉजरनं, त्या ज्योतिषानं, आणि त्यानं दुसऱ्यानं जो स्ट्रेंजरनं आपला चिरूट पेठवला. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स, GLIMPSE, ग्लिम्स म्हणजे झलक, GLIMPSE, एक झलक पाहणे. त्या ज्योतिषानं त्याला पाहिलं, एक कटाक्ष किंवा एक झलक त्याची दिसली त्या माणसाची, ऑफ हिज फेस, त्याच्या चेहऱ्याची, बाय अ मॅच लाईट, त्या चिरूटच्या लाईटमध्ये, त्या उजाडामध्ये त्याची एक झलक दिसली. देअर वॉज अ पॉज ऑफ कार्स हुटेड ऑन द रोड. देअर वॉज अ पॉज ऑफ कार्स हुटेड, त्या म्हणजे हुटेड मीन्स कर्कश आवाज, त्या कारचा त्या ठिकाणी कर्कश आवाज होता. दॅट आर्केनारायण हॅज रिटर्न द ॲटमॉस्फिअर ऑफ द रोड, दॅट द व्हॉइस or the sound of that car or the vehicles, the hooted on the road. झुटका ड्रायव्हर्स म्हणजे काय, बग्गीवाले, टांगा जे चालवतात त्यांना झुटका ड्रायव्हर्स म्हटलं जातं. स्वर ॲट देअर हॉर्सेस, की झुटका ड्रायव्हर ज्याला म्हणतात ते सोर ॲट देअर हॉर्सेस, त्यांचे बग्गीवाले जे होते, टांगा चालवणारे जे होते, ते आपल्या घोड्यांना काय देत होते, हाळी खाऊ घालत होते. द बॅबल्स ऑफ द क्राऊड ॲगिटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. द बॅबल, BABBLE, बॅबल म्हणजे बडबड, गोंधळ. द न्यू वर्ड BABBLE, बॅबल म्हणजे काय, बडबड. बॅबल ऑफ द क्राऊड ॲगिटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क, की त्या ॲटमॉस्फिअरचा, त्या पार्कचा, त्या अर्धवट असलेला उजेड जो आहे, आणि त्या ठिकाणी क्राऊडची जी गर्दीची जी बडबड आहे त्या ठिकाणी होती. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरूट अँड पफिंग आउट. पफिंग म्हणजे झुरके घेत, त्या चिरूटचे झुरके घेत तो माणूस काय म्हटला, रुथलेसली द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आता मात्र कारण ॲस्ट्रॉलॉजर पहिलाच चमकला होता, द रुथलेसली द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. आता ज्योतिषाला मात्र असुरक्षित वाटू लागलं. हिअर टेक युअर आना बॅक. आता मात्र ॲस्ट्रॉलॉजर म्हटला, हा तुझा आना वापस घे. आय एम नॉट यूज टू सच चॅलेंजेस, मी काय असे चॅलेंज स्वीकारत नाही. इट इज लेट फॉर मी टुडे, आज मला लेट झालेला आहे. ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप, स्वतःचं तो काय करू लागला, सगळं गुंडाळू लागला. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, मग यात्र पुढेचा जो माणूस होता त्यानं त्याचं मनगट धरलं. यू कांट गेट आउट ऑफ इट नाव, आता तू जाऊ शकत नाहीस. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग, मी जात होतो तर तुझ्यामुळं मी काय केलं, इथं ओढला गेलो. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप, आता मात्र ॲस्ट्रॉलॉजर ज्योतिषी थरथर कापू लागला. अँड हिज व्हॉइस शूक अँड बिकेम फेंट, आता त्याच्या आवाजामध्ये थरथर होती. लिव्ह मी टुडे, आज जाऊ दे. आय विल स्पीक यू टुमारो, मी उद्या तुझ्याशी बोलेल. द अदर थ्रस्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड चॅलेंज गो ऑन. आणि आता त्याचा मात्र त्यानं हात धरला आणि चॅलेंज असं म्हटलं तो. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, आता मात्र ॲस्ट्रॉलॉजरच्या घशाला कोरड पडली. देर इज अ वुमन. स्टॉप सेड द अदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. शॅल आय सक्सिडेड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट. थांब मला, आणि काय म्हटला, मला सांग. आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. शॅल आय सक्सिडेड, मी यशस्वी होईल का, एका व्यक्तीच्या मी शोधात आहे, त्याचा शोध घेण्यामध्ये मी यशस्वी होईल का. आन्सर दिस अँड गो अदरवाईज. आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिसगॉर्ज ऑल युअर कॉइन्स. डिसगॉर्ज, द न्यू वर्ड DISGORGE, DISGORGE. व्हॉट इज मीन बाय डिसगॉर्ज, म्हणजे बदनामी. तो काय म्हणला, आन्सर दिस अँड गो अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिसगॉर्ज ऑल युअर कॉइन्स. जर तुझं खोटं निघालं तर मी सगळे पैसे तुझ्याकडनं वापस घेईल. द ॲस्ट्रॉलॉजर म्युटड अ फ्यू
इन्कॅन्टेशन्स याचा अर्थ मंत्र, काहीतरी पुटपुटणे. तो मनाशीच पुटपटला तो ज्योतिषी अँड रिप्लाय. आता मात्र त्यानं रिप्लाय दिला, ऑल राईट आय विल स्पीक, मी बोलेल. बट विल यू गिव मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. बट विल यू गिव मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. पहा तो काय म्हटला, ऑल राईट मी बोलेल. विल यू गिव मी अ रुपी, मला 1 रुपया दे तू. इफ आय व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ. जर तुम्हाला 1 रुपया देणार असेल तर मी सांगतो. यू मे गो व्हॉट यू लाईक आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग. हॅगलिंग म्हणजे काय, घासाघीस करणे. HAGGLING. HAGGLING. व्हॉट इज मीन बाय हॅगलिंग, घासाघीस करणे. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. खूप घासाघीस केल्यानंतर मग हा जो आहे त्या दोघांमध्ये ठरलं. द ॲस्ट्रॉलॉजर सेड यू वेर लेफ्ट फॉर डेड, ॲम आय राईट. तू मृत अवस्थेत कुणीतरी तुला सोडून गेलं होतं. हे टेल मी मोर. तो पुढचा लगेच म्हणाला की त्यालाही उत्सुकता लागली होती की ॲस्ट्रॉलॉजर काय म्हणतो ते. तो म्हणला, हे टेल मी मोर, अजून सांग. अ नाईफ हॅज पास्ड थ्रू यू वन्स. तुझ्या शरीरात कुणीतरी सुरा मारला होता, भोकसला होता. सेड द ॲस्ट्रॉलॉजर. असं कोण म्हटला, तो ॲस्ट्रॉलॉजर म्हटला, गुड फेलो, बरोबर आहे. ही बेड ही चेस्ट टू शो अ स्कार व्हॉट एल्स. आणि लगेच त्यानं आपल्या चेस्टवर, छातीवर असलेला स्कार जो आहे, व्रण जो आहे, त्यानं तो दाखवला. ओके, वी कॅन स्टॉप हिअर. रिमेनिंग पार्ट विल बी द नेक्स्ट पिरियड.